नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये एसडीए रायझिंग स्कॉलर अँड्रॉइड ऍप मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण जो पेपर 1 चा मराठी आणि गणित या विषयातील जो मराठी विषय आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत। मराठी विषयाच्या अनुषंगाने पहिला जो घटक आहे तर तो वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे असा आहे, बरोबर। तर त्यावर आधारित उतारा या संदर्भातली माहिती आपण बघितलेली आहे। त्यानंतर कविता व त्यावरील आधारित प्रश्न हा एक उपघटक आहे। त्यानंतर परिच्छेद आणि त्यानंतर संवाद असे एकूण 4 उपघटक आहेत। परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने साधारणतः 2 घटकांवर आधारित तीन प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, म्हणजे एकूण 6 प्रश्न विचारलेले असतात। लक्षात आलंय? जरी आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 उपघटक दिसत असले, पहिला म्हणजे उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा कविता व त्यावरील आधारित प्रश्न आणि तिसरा परिच्छेद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद, त्यानंतर संवाद व त्यावर आधारित प्रश्न, हे जे 4 उपघटक आहेत या प्रत्येक उपघटकावर साधारणतः 3 प्रश्न विचारलेले असतात, बरोबर। पैकी 2च साधारणतः उतारा असेल आणि कविता असेल, किंवा उतारा असेल किंवा संवाद असेल, किंवा उतारा असेल सुसंगत वाक्याचा परिच्छेद असेल। लक्षात येते? असे एकूण 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात। मग पहिला जो उपघटक आहे तर तो आपण पूर्ण केलेला आहे, आणि त्यानंतरचा जो पुढचा उपघटक आहे तर तो आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न। कविता व बोर्ड पाहिजे त्यावरील आधारित प्रश्न, बरोबर। आता ज्यावेळेस कविता आपल्या समोर असते त्या कवितेचं आकलन होणं हे सर्वात महत्वाचं, बरोबर। आणि मग या कवितेमध्ये फार मोठा असा आशय दडलेला असतो। कवितेची भाषा अलंकारिक असते। कविता वाचत असताना ती कविता आपण पुन्हा पुन्हा वाचावी, त्या कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ लक्षात घ्यावेत, आणि कवितेची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे तर ती समजून घ्यावी। त्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले असतात, तर त्यावर आधारित विचार करून या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात। आता उत्तरे लिहिताना कधी कधी संभ्रम होत असतो बघा। कधी कधी आपल्याला असं वाटतं की पहिलं जे आपण उत्तर निवडलेलं आहे तर ते बरोबर आहे, पण ते प्रत्येक वेळेस बरोबर असेलच असं नाही। त्यामुळं प्रश्नाचं उत्तर लिहिताना कधीही घाई करायची नाही, बरोबर। सर्व पर्याय हे बारकाईने वाचायचे, त्या संदर्भात विचार करायचा, आणि मगच त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जायचं। येते लक्षात? बघा, त्यानंतर कविता वाचल्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती करायची, तर कविता वाचल्यानंतर थोडंसं त्याला एक बघा अंडरलाईन आपण ज्याला म्हणतो, किंवा त्या ओळीला जर आपण खाली जर एक रेषा ओढली आणि मग प्रश्नाच्या अनुषंगाने कविता वाचणं गरजेचं आहे। लक्षात येतं? आता शिष्यवृत्ती परीक्षा म्हटल्यानंतर एका प्रश्नाला 72 सेकंद असतात। जर आपण प्रश्नाचं आणि वेळेचं नियोजन करायचं असेल तर साधारणतः हुशार मुलं काय करतात, तर प्रश्न अगोदर वाचतात आणि मग त्या अनुषंगाने कविता वाचल्यानंतर त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर लगेच येतं। असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर या ओळीमध्ये असू शकेल, त्या ओळीला जर आपण अंडरलाईन केली, अधोरेखित केलं, तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर येत असतं। बघा, आता कवितेचा आपलं जे काही एसडीए रायझिंग स्कॉलर प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी आहे त्यातील जो पहिला घटक आहे त्यातील काही कविता आपण तुम्हाला दिलेल्या आहेत। त्यातील 1-2 कविता साधारणतः तुम्हाला सोडवून दिलेल्या आहेत, त्याचं स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे। मग त्या कवितेकडे न जाता आता आपण पुढची जी एक कविता आहे, बरोबर, तुमचा जो अभ्यास 1.2 आहे त्यातील पहिली कविता आपण बघूया।
प्रश्नाचं स्वरूप असतं खालील कविता वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. बरोबर. मग मी आता सुरुवातीला कविता वाचतो, त्यानंतर त्यावर आधारित आपण प्रश्न बघू आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ. येते लक्षात? मग आपण सुरू करू. चांदू मामा डोकावतो लिंबोणीच्या झाडातून, सय बाळपणाची ग येते याजला देखून. माय माऊलीने मला हाच चांदोबा दावीत, कडेवर घेऊन या भरवला दूध भात. माझ्या मामाचा आठवे मला चिरेबंदी वाडा, अंगणात सईबाई खेळले मी दुडदुडा. काय सांगू बाळपणी किती भोगी येले सुख, काय सांगू आजोळचे सये तुला मी कौतुक. आजा आजींची लाडकी नात नव्या नवसाची होते, तशीच लाडकी भाची माझी या मामाची होते. मोती यांची बाई बिंदी या भांगात, नेसले मी चंद्रकळा चोळी खडीची अंगात. बघा, अशा पद्धतीची ही कविता दिलेली आहे. आणि ही जर कविता आपण लक्षात घेतली तर या कवितेचा जर आपण आशय समजून घेतला, थोडस मी आशय समजावून सांगतो, मग नंतर आपण प्रश्नाच्या उत्तरांकडे जाऊ. कविता वाचल्यानंतर साधारणतः आपल्याला या कवितेमध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे याचा एक अंदाज येतो. बघा, बरोबर. आता पहिली ओळ आपण वाचू. चांदू मामा डोकावतो लिंबोणीच्या झाडातून. चांदू मामा कुणाला म्हटलं? ते चंद्राला म्हटलंय. तो कुठून? तर लिंबोणीच्या झाडामागून डोकावतो म्हणजे काय? तो आपल्याला दिसतो. बघा, हे सगळं काल्पनिक आहे, बरोबर ना. आपण चंद्र बघतो, त्याच्यावर असणारं ते बघा डोंगर दरे आपल्याला असं म्हणतो, आणि त्या ठिकाणी जर आपण हे सगळं कविता म्हणजे काय? कल्पना विश्व म्हणजे काय? कवी काय करतो की असं सगळं असेल असं समजतो आणि त्या ओळी रचत असतो किंवा त्या ओळी लिहित असतो. येते लक्षात? मग चांदू मामा डोकावतो म्हणजे चंद्र डोकावतो लिंबोणीच्या झाडातून, हे सगळं काल्पनिकच आहे. येते लक्षात? आणि ज्या वेळेस आपण संध्याकाळी असं चंद्राचं त्या ठिकाणी बघत असताना आपल्याला एक आठवण येते. कशाची? तर लहानपणीची. सय बाळपणाची ग येते याजला देखून. म्हणजे ज्या ज्या वेळेस कवी चंद्र निरीक्षण करत असतो त्यावेळेस त्याला कशाची? तर लहानपणाची, बाळपण म्हणजे काय? लहानपणाची आठवण येत असते. पुढे म्हटलंय, माय माऊलीने मला हाच चांदोबा दावीत. माय माऊली म्हणजे कोण? आपली आई, बरोबर ना. आईने काय केलं की हाच चंद्र आपल्याला दाखवत होती आणि कडेवर घेऊन या भरवला दूध भात. त्यावेळेस आपले लाड करत असताना आपल्याला कडेवर घेऊन दूध भात भरवला म्हणजे काय? आपल्याला जेवण किंवा खाऊ घातलं, बरोबर. त्यानंतर आणखी पुढे जाऊन कवी म्हणतोय, माझ्या मामाचा आठवे मला चिरेबंदी वाडा. चिरेबंदी वाडा म्हणजे मोठा वाडा, जुन्या काळातला वाडा, बरोबर ना. चिरा आणि बंदी म्हणजे काय? चिरा असलेला म्हणजे बघा, पूर्वी दगडावर दगड ठेवून जे बांधकाम केलं जायचं त्याला चिरेबंदी वाडा म्हणतात, बरोबर. म्हणजे मोठा वाडा, चांगला वाडा, भव्य वाडा असं त्याचा अर्थ. माझ्या मामाचा आठवे मला चिरेबंदी वाडा, अंगणात सयबाई खेळले मी दुडदुडा. आणि त्या अंगणामध्ये दुडदुडा म्हणजे काय? लहानपणीचं जे पळणं असतं त्याला दुडदुडू पळणं असं म्हणतात, बरोबर. अंगणात खेळले मी दुडदुडा. काय सांगू बाळपणी किती भोगी येले सुख. बघा, लहानपणी किती सुख मी अनुभवलंय किंवा घेतलंय हे सगळं एक एक त्या कवीला आठवतंय, बरोबर. काय सांगू बाळपणी किती भोगी येले सुख, काय सांगू आजोळचे सये तुला मी कौतुक. आजोळचे म्हणजे मामाचं घर, बरोबर ना. आई, आजी, आईचं माहेर, बरोबर. त्या ठिकाणी गेल्यानंतर माझं किती कौतुक झालेलं आहे हे मी तुला काय सांगू. आजा आजींची लाडकी नात नव्या नवसाची होते. म्हणजे आजा आजी म्हणजे आईचे आई आणि वडील, बरोबर. त्यांची खूप मी लाडकी होते. नवसाची म्हणजे लाडकी असणे, बरोबर. तशीच लाडकी माझी या मामाची होते. म्हणजे माझ्या मामाची सुद्धा मी जितकी आजा आजींची लाडकी होते तेवढीच मी माझ्या मामाची पण लाडकी होते. आणि आता तिचं स्वतःचं वर्णन केलंय, मोती यांची बाई बिंदी या भांगात. म्हणजे मी काय केलं? भांग म्हणजे काय? की डोक्यामध्ये, बरोबर, ती जी बिंदी घातलेली आहे, बिंदी माहिती ना तुम्हाला, डोक्या त्या मध्यभागी भांगामध्ये, तर ती बिंदी तिने घातलेली आहे. मोती याची बाई बिंदी या भांगात
नेसले मी चंद्रकळा, चंद्रकळा म्हणजे साडी, साडीचा एक प्रकार, उच्च साडी थोडक्यात. नेसले मी चंद्रकळा चोळी खडीची अंगात, आणि अंगामध्ये खडीची चोळी घातलेली, म्हणजे चोळीमध्ये असणारं ते जे ठिपके आहे ना त्याला खडी म्हटलं जातं. बरोबर. तर असं हे एका मैत्रिणीने सय सय म्हटलं. सय म्हणजे काय, मैत्रीण. बरोबर. तर त्या मैत्रिणी सोबत केलेलं हे काय आहे, हितगुज आहे. येते लक्षात. मग अशा पद्धतीची ह्या कवितेचा आशय आहे. आता अशा पद्धतीची जर कविता असेल तर त्या खाली दिलेले आपण प्रश्न बघू. बरोबर. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला कोणाला पाहून बाळपणाची आठवण येते? पर्याय 1 आहे लिंबोणीचे झाड, 2 आहे चांदोबा, 3 आहे मामा, आणि 4 आहे माऊली. मला वाटतं तुम्ही चॅटद्वारे या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे टाकू शकाल. चांदो मामा डोक्यावर लिंबोणीच्या झाडातून. बघा, या पहिल्याच याच्यामध्ये या ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. येते लक्षात. व्हेरी गुड. मला वाटतं 5वीला सुद्धा हा प्रश्न प्रकार झालेला आहे. तुम्हाला कविता चांगल्या पद्धतीने समजतात, आणि म्हणून प्रत्येक मुलाने जे काही उत्तर टाकलेलं आहे त्यामध्ये मग पियुष असेल, भैरवी असेल, सोहम असेल, क्षितिजा असेल, मयुरेश असेल, या सर्वांनी जे काही उत्तर टाकलेली आहेत तर ती बरोबर अशीच आहेत. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न वाचतोय. लहानपणी चांदोबा दाखवत कोण दूध भात भरवत होतं? खूप सोपं या प्रश्नाचं उत्तर आहे. 1 आई, 2 आजी, 3 माई, आणि 4 आजोबा. क्षितिजाने उत्तर टाकलं, तन्मयने टाकलं, भैरवीने टाकलं, हरकत नाही. माया माऊलीने मला हाच चांदोबा दावित, ही जी ओळ क्रमांक 3 आहे या ठिकाणी बघा. मग त्या ओळीला आपण अंडरलाईन करणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. हरकत नाही. व्हेरी गुड. प्रत्येक मुलाचं उत्तर आलंय. तुम्ही 8वीची मुलं आहात, त्यातल्या त्यात हुशार मुलं आहात, त्यामुळं तुमचं जे उत्तर आहे तर ते बरोबर आहे. फक्त कधी कधी होतं एखाद्या प्रश्नाच्या बाबत थोडंसं आपण घाईने जातो आणि त्याच वेळेस थोड्याशा चुका होतात. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. कवयित्री आजोळचे कौतुक कोणाला सांगत आहे? नातीला, मैत्रिणीला, भाचीला की चांदोबाला? मैत्रिणीला. बघा, प्रत्येक मुलाने जे काही उत्तर टाकलेलं आहे व्हेरी गुड. प्रत्येकाने खूप छान पद्धतीने उत्तर देत आहेत, आणि कविता सोपी होती. तिचा आशय सुद्धा सहज सोपा असा समजणारा होता, आणि म्हणून तुम्ही जे दिलेली उत्तरं आहे आतापर्यंत ती सर्व बरोबर आलेली आहे. साधारणतः आपण 3 कविता बघणार आहोत, नंतर आपण पुढच्या उपघटकाकडे जाणार आहोत. दुसरी जी कविता आहे त्याच्या पुढची कविता क्रमांक 4 तुमच्या मॉड्यूल्स मधली. तुम्ही जर मॉड्यूल्स घेऊन बसलात तरी चालेल. म्हणजे काय होईल, तुम्हाला त्या पद्धतीने जी काही प्रश्नांची उत्तर आहेत तर ती देता येतील. येते लक्षात. पुढची कविता आहे ती मी वाचतो. देवा नारायणा तुमच्या मोजू का मी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाहीत, रंगीत फुलात वास घालणे विसरलात का घाईत. हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय, आणि एका पपईत 1000 बिया होय. जर्दाळूतल्या बदामांवर कशासाठी साल, अक्रोडचे कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल. आता निदान पुढच्या वेळी नीट करा, सगळे कावळे थोडे गोरे करा, रंगीत करा बगळे. बघा, आता ह्या जर आपण ओळी वाचल्या तर आपल्याला लक्षात येतं, देवा नारायणा म्हणजे देवाला, परमेश्वराला. बरोबर ना. अनादि अनंत परमेश्वर देव, त्याला उद्देशून हे जे लहान मूल आहे तर ते काय म्हणतो, देवा नारायणा तुमच्या मोजू का मी चुका. तुम्ही ज्या या सृष्टी जी तयार केलेली आहे त्यामध्ये घडवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये त्या कशा चुकीच्या आहेत, बरोबर. तर त्या मी मोजू का, असा ही पहिली ओळ सांगते. मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. बघा, पण हे लहान मूल कसं आहे, हुशार पण आहे. तो चुका पण सांगतोय, पण चुका सांगत असताना तो चिडू नका अशी विनवणी पण करतोय. येते लक्षात. देवा नारायणा तुमच्या मोजू का मी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. आणि मग एक एक प्रश्न ते मूल त्या देवाला विचारतायत. प्राजक्ताची नाजूक फुले टिकाऊ का नाहीत. प्राजक्त माहिती ना, पारिजातक किंवा प्राजक्ताची फुलं असतात बघा, अशी त्याला भगव्या कलरची दांडी असते, बरोबर.
आणि काही दिवसानंतर किंवा काही काळानंतर, दिवसानंतर म्हणण्यापेक्षा काही काळानंतर काय होतं की जी फुलं आहेत ती कोमेजून जातात. म्हणजे त्याला एवढं अल्प आयुष्य का दिलेलं आहे, असा प्रश्न हे मूल त्या देवाला विचारत आहे. रंगीत फुलात वास घालणे विसरला का घाई. बघा, जसं की रंगीत फुलं म्हटल्यानंतर आपल्याला म्हणता येईल जास्वंदाचं फुल आहे. बघा, रंगीत आहे, छान आहे, आकर्षक आहे. कण्हेर नावाचं एक फुल आहे, बरोबर, पण त्याला वास नाही. फुलं जरी रंगीत आकर्षक वाटत असली तरी त्याच्यामध्ये देवाने वास घातलेला नाही. रंगीत फुलात वास घालणे विसरला का घाईत. पुढे आणखी एक प्रश्न विचारतो. हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय. हापूस आंबा बरोबर ना, गोड असतो, खायला मधुर असतो, परंतु तो प्रश्न विचारतो मग तो जो मधुर जो पार्ट आहे किंवा तो जो भाग आहे तर तो जास्त प्रमाणात का नाही, कोईचं जे आकार आहे हा एवढा मोठा का केला, हा त्या मुलाला पडलेला प्रश्न आहे. आणि एका पपईत 1000 बिया होय. मग त्या पपईमध्ये एवढ्या 1000 बिया असण्याचं काय कारण आहे, म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणामध्ये बिया का तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, काय गरज होती या गोष्टीची, असा तो प्रश्न आहे. आणि एका पपईत 1000 बिया होय. जर्दाळूतल्या बदामावर कशासाठी साल. जर्दाळू बदाम आहे बघा, कठीण असतं ते, बरोबर, सहजासहजी ते फुटलं जात नाही. आपल्याला कुठल्या तरी कठीण हत्यारानं ते फोडावं लागतं, बरोबर. मग ते एवढं मोठं फोडण्यासाठी काय गरज होती, एवढं कठीण असं आवरण त्या ठिकाणी केलंय तू. त्यानंतर अक्रोडचे कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल. अक्रोडाच्या बाबतीत देखील ते जर कवच फोडायचं असेल तर बरेच कष्ट घ्यावे लागतात आणि आमचे हाल होतात. आता निदान पुढच्या वेळी नीट करा. आता मात्र तुम्ही आता केलं हे ठीक केलं, परंतु इथून पुढे तयार करत असताना पुढच्या वेळी नीट करा. नीट करा म्हणजे छान करा, व्यवस्थित करा. सगळे कावळे थोडे गोरे करा. बघा, कावळा काळा असतो आणि थोडासा गोरा, काही म्हणजे काही शुभ्र असे काही कावळे तुम्ही तयार करा आणि बगळे करा, रंगीत करा. बगळे बगळे कसे करा तर रंगीत करा. तर असं एकूणच थोडक्यात मिश्किलपणे एका मुलाने देवाला विचारलेले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, बरोबर. आता आपण प्रश्न वाचू. बघा, मराठी विषय म्हटलं ना तर आपण त्याच्यामध्ये जेवढं सांगत जाऊ तेवढं कमी असतं. बघा, त्याच्यातले जे बारकावे आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. पहिल्या प्रश्नावरूनच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. पहिला प्रश्न असा आहे की देव चिडेल असे मुलाला वाटते कारण. चुका दाखवल्या म्हणून, लहान तोंडी मोठा घास घेतला म्हणून, प्रश्न विचारला की उद्धटपणा केला. बघा, आता पर्याय क्रमांक 1 देत आहेत, सर्वच मुलं 1 देत आहेत. आता बघा, म्हणजे जर आपण कवितेचा भावार्थ हा का समजून घ्यायचा असतो हे मी तुम्हाला सांगतो. की आता चुका दाखवल्या, बघा पहिली ओळ आहे, देवा नारायणा, यस 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 यस. आता मात्र पर्याय क्रमांक 2 असं भैरवीने उत्तर दिलं, सोमने सुद्धा पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं, पियुषने पर्याय क्रमांक 2 दिलं, सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 उत्तर येत होतं, तन्मयने देखील पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं. हरकत नाही. म्हणजे थोडक्यात कवितेचा जो काही भावार्थ आहे पहिल्या 2 ओळीमध्ये बघा या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. देवा नारायणा, तुमच्या मोजू का मी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. बघा, परत काय सांगतोय मुलगा की मी लहान आहे, तुम्ही चिडू नका, आणि मात्र काय करतो तो ज्येष्ठांच्या किंवा देवांच्या चुका पण मोजतोय, बरोबर. म्हणजे काय फक्त चुका दाखवल्या नाही, त्यानंतर प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारला हे पण सत्य आहे. त्या मुलाने उद्धटपणा केला हे पण सत्य आहे. मुलाने चुका दाखवल्या हे पण सत्य आहे. पण लहान तोंडी मोठा घास घेतला म्हणजे काय, लहान तोंडी मोठा घास घेणे म्हणजे काय, लहान असून पण मोठ्याच्या चुका दाखवणे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या 2 ओळीतून आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2, लहान तोंडी मोठा घास घेणे, ही जी म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ काय की छोटा काय करतो की मोठ्याच्या चुका दाखवतो, त्याला काय म्हणतात, लहान तोंडी मोठा घास घेणे. म्हणजे बघा, कवितेचं ज्यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरं देत असतो त्यावेळेस आपल्याला म्हणींचा, वाक्प्रचारांचा, बरोबर ना,
तर अर्थ माहिती असणं गरजेचं आहे आणि ते पुढे आपल्याला अभ्यासामध्ये आहेत. त्यावेळेस आपण बऱ्याचशा म्हणी घेणार आहोत, त्याचा अर्थ पण तुम्हाला समजणार आहे. हरकत नाही. व्हेरी गुड. आता प्रत्येकाने उत्तर पर्याय क्रमांक 2 दिला. तुमचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे असं बघा, म्हणजे अधिक संयुक्तिक कोणतं उत्तर आहे हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. उत्तर बरोबर असतात, परंतु अधिक संयुक्तिक प्रश्न किंवा माझा शब्दाचे अर्थ लक्षात घ्या. येथे मोस्ट अप्रोप्रिएट आपण त्याला म्हणू शकतो, असं उत्तर शोधणं गरजेचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, मुलाचे उगाचच हाल कशामुळे झाले? बदामामुळे, आंब्यातील कोळीमुळे, पपईतील बियांमुळे की अक्रोडच्या कवचामुळे? येस, रिद्धीने सुद्धा पर्याय क्रमांक 4 टाकलाय, क्षितिजाने टाकलाय, भैरवीने टाकला, श्रावणी. व्हेरी गुड. प्रत्येक जण उत्तर देत आहे आणि बरोबर उत्तर आहे. बघा, ओळी सांगतायत अक्रोडचे कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल. खालून तिसरी ओळ आहे बघा, आपल्या प्रश्नपेढीमध्ये दिलेली खालून तिसरी जी ओळ आहे, अक्रोडचे कवच म्हणजे फुक्कट आमचे हाल, हे या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर आहे. आता मी पुढचा प्रश्न घेतो. मुलाने वस्तूंमधील गुणांपैकी कोणती चूक दाखवली नाही? बघा, आता हे थोडस विचार करण्यासारखं आहे. मुलाने वस्तूंमधील गुणांपैकी कोणती चूक दाखवली नाही. आता या प्रश्नाचं जर खरं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल ना, तर पूर्ण कविता आपल्याला समजणं गरजेचं आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 1 आहे रंगाची, पर्याय क्रमांक 2 आहे वासाची, पर्याय क्रमांक 3 आहे आकाराची आणि पर्याय 4 आहे चवीची. टाका बरं उत्तर. येस येस येस, व्हेरी गुड. ओंकार, श्रावणी, एक्सलंट. बघा, प्रत्येक जण जे काही उत्तर टाकते पर्याय क्रमांक 4, म्हणजे याचा अर्थ ही कविता तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेली आहे आणि तुम्ही जे दिलेलं उत्तर आहे तर ते बरोबर आहे. बघा, जर आपण ही कविता जर वाचत गेलो तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की बघा, आता एक एक ओळ वाचली ना तर आपल्याला ते लक्षात येणार आहे. बघा, आता आपण पहिला पर्याय घेतला रंगाची. मग काय म्हटलंय त्या कवितेतल्या ओळीमध्ये? रंगीत फुलात वास घालणे विसरला का घाईत, म्हणजे रंगाची चूक दाखवलेली आहे. बरोबर. तो पर्याय क्रमांक संपला. पुढे काय म्हटलंय बघा, अक्रोडचे रंगीत फुलात वास घालणे विसरलं का घाईत. त्यानंतर बघा पुढे म्हटलंय वासाची. आता वासाचं बघा, रंगीत फुलात वास घालणे विसरला का घाईत. त्या ठिकाणी वासाची चूक सुद्धा दाखवलेली आहे. त्यानंतर बघा आकाराची. आकाराची चूक कशात दाखवली बघा, हापूस आंब्यात विनाकारण एवढी मोठी कोय. एवढी मोठी कोय ठेवण्याची काय गरज आहे, म्हणजे त्या आकाराची कल्पना केलेली आहे, म्हणजे आकाराची चूक दाखवलेली आहे. मात्र चवीची चूक या सगळ्या कुठल्या ओळीमध्ये आलेली नाही. म्हणजेच काय, हे जे तुम्ही उत्तर दिलेलं आहे तर ते बरोबर आहे. व्हेरी गुड. आता आपण आणखी एक कविता घेऊ आणि मग पुढे जे परिच्छेदाचा जो भाग आहे त्याकडे जाऊ. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कविता, आपण उदाहरणादाखल काही कविता घेतो, त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधणं अपेक्षित आहे. तुमच्याकडे मॉड्यूल्स मिळालेली आहेत, त्या ठिकाणी ती मॉड्यूल्स तुम्ही सोडवायची आहेत. बरोबर. पुढची कविता आहे, खालील कविता वाचा व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. कविता वाचतोय. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नव हिंदवी युगाची तुम्हीच शिल्पकार. आईच देवमाना वंदा गुरुजनांना, जगी भावनेहून ते कर्तव्य ते थोर. जाना गंगे परी पवित्र ठेवा मनी विचार, शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे. दुसरं कडवं सुरू झालंय. शिवबा परी जगात दिलदार शूर व्हावे, ठिकाण सदैव ध्येयास त्या पुजावे. जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार, शाळेस रोज जाता ते ज्ञान बिंदू मिळवा. हृदयात आपल्या त्या देशाभिमान ठेवा, कुलशील छान राखा ठेवू नका विकार. बघा, त्या ओळी वाचल्यानंतर त्याचा जो काही अर्थ आहे तर तो आपण असे थोडासा समजून घेऊ. या लाडक्या मुलांनो, लाडक्या म्हणजे प्रिय मुलांनो, आवडणाऱ्या मुलांनो, तुम्ही मला आधार, म्हणजे तुम्हीच आता आधार आहात या देशाचे. बरोबर ना. पुढे काय म्हटलंय,
नव हिंदवी युगांचे तुम्हीच शिल्पकार, कारण या देशाचे पुढील शिल्पकार किंवा ही देशाची पिढी किंवा देशाचा विकास घडवणारे तुम्हीच आहात, तुम्हीच त्याचे आधार आहात. पुढे काय म्हटलंय, आईच देव माना, आईला प्रत्येकाने देव मानावं. वंदा गुरुजनांना, जे मोठे असतील, गुरुजन असतील, ज्ञान देणारे असतील, त्यांची वंदनीय असे असतात किंवा त्यांची पूजा करा, त्यांना वंदन करा, त्यांना नमन करा. जगी भावने उन कर्तव्य ते थोर. बघा, भावना आणि कर्तव्य या दोन गोष्टी असतात, बरोबर. भावनेत माणूस वाहून जातो आणि कर्तव्य हे आपल्याला करायचं असतं. आपण असं म्हणतो ना, ड्युटी फर्स्ट, म्हणजे काय, आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या ह्या आपण केल्या पाहिजेत. बराच वेळा बघा दुःख होतं आपल्याला आणि आपण त्या दुःखामध्ये त्या ठिकाणी दिवस दिवस आपला जातो. त्याही दिवशी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, भावना आणि कर्तव्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण जर विद्यार्थी असाल, आपला जो वयोगट आहे यांनी काय अभ्यास करणं गरजेचं आहे, बरोबर ना. स्पर्धा परीक्षांविषयी वेगवेगळी माहिती आपण मिळवणं गरजेचं आहे, बरोबर. मग ते आपलं कर्तव्य आहे, येते लक्षात. जगी भावने येऊन कर्तव्य ते थोर, जाना गंगे परी पवित्र, ठेवा मनी विचार. गंगा जल माहिती ना, गंगा नदी, तिचं जे पाणी आहे ते पवित्र आहे. पुढे म्हटलंय, शिवबा परी जगात दिलदार व शूर व्हावे. बघा, शुभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, प्रत्येकांना माहिती आहे. ते शूर होते, दिलदार होते, त्यांचे अनेक किस्से प्रत्येकाला माहिती आहे. त्यांच्या बाबत मी थोड्याशा 2 ओळी तुम्हाला सांगतोय फक्त. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस औरंगजेब महाराज किंवा औरंगजेब बादशाह म्हटले होते, बघा, ए खुदा तू जन्नत की दरवाजे खुले रखना क्योंकि खुदा का एक नेक बंदा आ रहा है. बघा, प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आयुष्यभराचा जो काही दुश्मन आहे त्याच्या तोंडी सुद्धा असे वाक्य या व्यक्तीविषयी येतात, म्हणजे ही व्यक्ती किती थोर असावी. मित्रांनो, 16व्या शतकामध्ये या व्यक्तीने जो काही इतिहास घडवला, ज्या काही गोष्टी आपल्याला सांगून दिल्या, ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या, त्यांचा इतिहास आपल्याला आजही स्पृहणीय आहे किंवा आजही आपण त्या इतिहासाच्या कोणत्या तरी गोष्टी जर आठवल्या, त्या ओळी जर आपल्याला आठवल्या तर काय होतं, निश्चित असा अभिमान वाटतो, बरोबर ना. आणि छत्रपती शिवाजी महाराज किती दिलदार होते किंवा किती शूर होते की त्यांच्या दुश्मनांना सुद्धा ते गेल्यानंतर त्यांची म्हणजे जी आदरयुक्त भीती आपण ज्याला म्हणतो ना, ती त्यांच्याविषयी होती. येते लक्षात काय म्हटले ते, या खुदा जन्नत की दरवाजे खुले रखना क्योंकि अल्लाह का नेक बंदा आ रहा है, तेरी शरण में आ रहा है. म्हणजे बघा, असे विचार ज्या व्यक्तींच्या बाबत आपल्या दुश्मनाकडून येतात, ती व्यक्ती किती दिलदार असू शकेल, हेच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. पुढे जाऊ. आणि ते शूर तर होतेच, अफजल खानाची बोट कापली किंवा बराचसा अफजल खानाची भेट घेतली, आणि बोट कुणाची कापली, शाहिस्ते खानाची कापली, बरोबर ना. म्हणजे असे शूर देखील ते होते. ठिकाण सदैव ध्येयास त्या पुजावे, म्हणजे जे आपलं ध्येय घेतलं आपण तर त्या ध्येयाला आपण चिकटून असावं, ते ध्येय आपण परिपूर्ण किंवा ती त्याच्यामध्ये गुंतून असावं. जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार. जगात ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. शाळेस रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा. पण आता तर ते शक्य झालेलं नाही. कोरोना नावाचं संकट आलं माहिती ना, 14 मार्चला टीव्हीवर पहिली बातमी आली, बरोबर ना. त्यानंतर काय झालं, तिथून पुढे सगळ्यांना माहिती आहे की शाळा बंद झाली, ज्ञान मंदिरे बंद झाली. आणि मग म्हणून हे जे ज्ञानबिंदू आहे किंवा जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, तर त्याची शृंखला कुठेतरी थांबली गेली. पण मित्रांनो, हरकत नाही, आजकाल आता आपण, तुम्ही आणि मी हा जो काही संवाद साधतोय त्याचं कारण आहे की विज्ञान, बरोबर ना, स्वज्ञान. तर हे जे ज्ञान मिळवण्याची जी कडी आहे किंवा जी शृंखला आहे तर ती थांबली नाही पाहिजे. तुम्ही सुद्धा रोजच्या रोज जो काही अभ्यास आहे तर तो केला पाहिजे. पण त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती. कवीने ज्यावेळेस कविता केली त्यावेळेस ते काय म्हणत होते, शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, म्हणजे शाळेत जाऊन तुम्ही ज्ञान मिळवा, बरोबर ना. हृदयात आपल्या त्या देशाभिमान ठेवा. आपल्या हृदयामध्ये देशाविषयी अभिमान
आपल्याला वाटायला पाहिजे किंवा असला पाहिजे. कुलशील छान राखा. कुल आणि शील म्हणजे आपल्या घराचं शील, बरोबर, नैतिक मूल्य ही आपण जपली पाहिजेत. ठेवू नका विकार म्हणजे विष. विष भावना म्हणजे दुसऱ्याविषयी वाईट भावना ही आपल्या मनामध्ये ठेवू नका. येते लक्षात? आणि अशा पद्धतीने या कवितेचा आशय आपल्याला सांगता येईल. प्रत्यक्ष आपण काही प्रश्न बघू आणि मग त्या कवितेचं उत्तरापर्यंत जाऊ. बघा, प्रश्न असा आहे. एकच मिनिट. कोणासारखे मंगल विचार मनात ठेवावे असे कवी म्हणतो? 1 आईसारखे, 2 शिवबासारखे, 3 गंगेसारखे आणि 4 मुलांसारखे. द्या उत्तर. येस, पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. बऱ्याच मुलांनी उत्तर दिलं. सोहमने आज क्लास जॉईन केला, शनिवार असल्यामुळं हरकत नाही. बऱ्याच मुलांना थोडंसं काय होतंय की त्यांच्या शाळेच्या आणि पिरियडच्या या नियोजनामुळं ते जॉईन करता येत नाही. हरकत नाही, सोहमने आता हा क्लास जॉईन केला. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे जातो मी. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो. शिवाजीच्या अंगचे कोणते गुण कवितेत सांगितले आहेत? पर्याय क्रमांक 1 दिलदार, पर्याय क्रमांक 2 शूर, पर्याय क्रमांक 3 दिलदार व शूर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. व्हेरी गुड. प्रत्येकाने उत्तर दिले. पर्याय क्रमांक 3 दिलदार व शूर. बघा, हा प्रश्न आपण या ठिकाणी बघा छापलेला आहे आपल्या याच्यामध्ये. शिवाजीच्या अंगचे कोणते गुण कवितेत सांगितले आहेत. प्रश्न वाचल्यानंतर काय वाटतं बरं आपल्याला? आपल्या मनात एक येतं ना, शिवाजी म्हणजे काय? फक्त शिवाजी हा शब्द न लिहिता छत्रपती शिवाजींच्या अंगचे कोणते गुण कवितेत सांगितले आहेत असं जर लिहिलं असतं किंवा छापलं असतं तर ते काय झालं असतं, अधिक संयुक्तिक झालं असतं, बरोबर ना? शिवाजी व्यक्तीच तेवढे थोर होते की दिलदार व शूर, धाडसी सगळेच गुण त्यांच्या बाबत फिके आहेत, इतके ते थोर होते. हरकत नाही, तुम्ही बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न मी घेतो. नव्या भारताचे शिल्पकार कोण आहेत? व्हेरी गुड. ओंकारने दिलं, रिद्धीने, श्रावणीने, क्षितिजा, तन्मय, सोहम, भैरवी, नाईस, पियुष, मयुरेश. व्हेरी गुड. अतिशय सोपं असं हे उत्तर होतं. मुले प्रत्येकाने उत्तर दिलं. पुढे आणखी त्याबाबत आपण न गेलेलंच बरं. हरकत नाही. आणखी एक कविता घ्यायची की परीक्षेत बघायचं? किती वाजले? 12 मिनिटं आहे. बरं, हरकत नाही. परीक्षेत आपण बघूया, कारण कविता मला वाटतं तुम्हाला समजतात. तुम्ही जे दिलेली उत्तर आहेत तर ती बरोबर आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त एखादा अर्धा असा प्रश्न असेल की ज्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला येणार नाही. मग त्या प्रश्नांची जी काही उत्तर आहेत, आपण हे जे पूर्ण जे मॉड्यूल आहे ना, याचं उत्तर संपूर्ण स्पष्टीकरणाचं हे आपल्याकडे छापलेलं तयार आहे. फक्त ते आपण तुम्हाला टाकणार आहोत. फक्त काय असतं की मुलांनी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या मनाने ती सोडवावीत म्हणून आपण ती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली नाही. साधारणतः मी तुम्हाला एक दाखवतो बघा, या ठिकाणी माझ्या हातामध्ये आहे. या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत आणि ह्या तुम्ही म्हटलं तर आपण चॅट बॉक्सवर किंवा सगळीकडे पाठवू शकतो. फक्त मला ही खात्री झाली पाहिजे की तुमचं कुठपर्यंत सोडून झालंय. याचा फीडबॅक जर तुम्ही दिला तर याचे जे काही सॉफ्ट कॉपी आहे किंवा तर ती आपल्याला सहज तुम्हाला शेअर करता येईल, बरोबर? आणि जसं आपला एक एक घटक होतोय तर तसं आपण पुढे जाणार आहोत, बरोबर? आता वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकावर आधारित जो पुढचा उपघटक आहे त्याचं नाव आहे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. परिच्छेद माहिती ना, पॅराग्राफ आपण ज्याला म्हणू शकतो, बरोबर ना? कारण इंग्रजी आता आपल्याला लवकर समजतो मराठीपेक्षा, बरोबर ना? तर हा जो काही सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो त्यावर जे काही प्रश्न आधारित असतात
तर ते सोडवत असताना ज्या काही गोष्टी आपण ध्यानात घ्यायच्या असतात त्या अशा असतात की परिच्छेदातील सर्व जे वाक्य आहे ना हे प्रथम आपण काळजीपूर्वक वाचून घेतले पाहिजेत. त्यानंतर परिच्छेदातील शेवटच्या वाक्यावरून पहिल्या वाक्यातील उत्तर मिळू शकते, सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून कधीही परिच्छेदाची उत्तरं लिहिताना घाई करायची नाही. आले लक्षात? परिच्छेदातील शेवटच्या वाक्यावरूनही पहिल्या वाक्याचे उत्तर मिळत असते, सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणून कधीही परिच्छेदाची उत्तरं लिहिताना घाई करायची नाही. वाक्याच्या अर्थावरून त्याला योग्य असणारा पर्याय आपल्याला निवडायचा असतो. बरोबर? या या प्रकाराची उत्तरं निवडण्यासंदर्भातल्या सूचना आहेत किंवा ती थोडक्यात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर? आता आपण प्रत्यक्ष एक परिच्छेद बघू आणि मग पुढे जाऊ. बघा, रिकाम्या जागी भरून खालील परिच्छेद पूर्ण करा अशा आशयाचा प्रश्न असतो. पहिला परिच्छेद तुम्हाला सोडवून दिलेला आहे आपल्या प्रश्नपेढीमध्ये. उगवता आपण घेऊ, 1 मिनिटच लागेल. पुढे जाऊ. पावसाने डोळे टिंबटिंब होते. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. पावसाअभावी शेतकरी सर्व कामे टिंबटिंब होती. प्रश्न क्रमांक 3. शेतकरी टिंबटिंब पावसाची वाट पाहत होते. आता मी प्रश्न आणि पर्याय वाचतो. पावसाने डोळे टिंबटिंब होते, झाकले होते, उघडले होते, वटारले होते की विचकावले होते. आता ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, पावसाअभावी शेतीतील सर्व कामे थांबली होती का खोळंबली होती. त्यानंतर शेतकरी पावसाची वाट पाहत होते. मग याच्यावरून काय लक्षात येतं? पावसाने डोळे काय केले होते तर पर्याय क्रमांक 1 आहे, झाकले होते, उघडले होते, वटारले होते आणि 4 मिचकावले होते. टाका बरं उत्तर. पावसाने डोळे 3 म्हटलंय, वृद्धीने, क्षितिजाने. यस, पर्याय क्रमांक 3 वटारले होते. व्हेरी गुड. मला लक्षात आलं. म्हणजे 3 ओळींची लिंक असते थोडक्यात. खालच्या याच्यावरून वरच्याचा अंदाज घ्यायचा असतो. पावसाअभावी शेतीतील सर्व कामे अर्थातच खोळंबली होती आणि शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. कारण पर्याय क्रमांक 1 आहे टक लागून, 2 आहे आतुरतेने, 3 आहे उत्सुकतेने, 4 आहे तत्परतेने. मराठी जेवढं सोपं वाटतं ना तसं ते सोपं पण नाही बघा. आतुरतेने बघा, काही मुलं लिहितील उत्सुकतेने, बरोबर. पण बघा, ज्याचं ललित किंवा वाचन समृद्ध आहे त्याच्या लक्षात येईल की शेतकरी पावसाची वाट कसा उत्सुकतेने नसतो बघत, तर तो आतुर होऊन बघत असतो. उत्सुकता म्हणजे काय की एखादी नवीन गोष्ट फक्त जाणून घेणे, त्याच्याविषयी असणारी उत्सुकता. आणि आतुर म्हणजे काय की ती गोष्ट व्हावी यासाठी आग्रह असणे, त्याला म्हणायचं आतुरतेने. येते लक्षात? म्हणजेच काय, भैरवीने, श्रावणीने पर्याय क्रमांक 3 टाकलंय का पर्यायाचं उत्तर? पियुषने पण 3 टाकलंय. क्षितिजाने कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाकलं 3? बघा, मी आता एक प्रश्न घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पावसाने डोळे काय कसे होते तर वटारले होते, बरोबर. पावसाअभावी शेतीतील सर्व कामे खोळंबली होती, त्याचा आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्या प्रश्नाचं म्हटलं भैरवीने. यस, व्हेरी गुड, बरोबर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका म्हणजे मग कन्फ्युजन होणार नाही. यस, 2, व्हेरी गुड, खोळंबली होती. नाईस. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. यस यस यस, व्हेरी गुड, फास्ट, छान. तुम्हाला पहिला परिच्छेद निश्चितपणे समजलेला आहे. तो स्पष्टीकरण किंवा उत्तरासहित दिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रश्न बघू. अभ्यास आपला 1.3 मधले जो काही सराव प्रश्न आहेत त्यातील परिच्छेद बघूया. स्त्री जातीचे टिंबटिंब म्हणून श्री धोंडो केशव कर्वे यांचे नाव स्मरणात राहील. 1 उद्धारक, 2 संस्थापक, 3 संचालक आणि 4 प्रशंसक. बघा, काही मुलांनी सोडवलेलं आहेत म्हणून उत्तर देऊ शकतात, हरकत नाही. आता आपण काय म्हटलं होतं की परिच्छेदातील शेवटच्या वाक्यावरूनही पहिल्या वाक्यातील उत्तर मिळू शकते, म्हणून घाई करू नका. येते लक्षात? प्रत्यक्ष आता दुसरा प्रश्न वाचतो, पर्याय वाचतो आणि मग आपण प्रश्नांची उत्तर बघू. विधवा व अनाथ मुलींसाठी त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची टिंबटिंब केली. प्रतीक्षा, स्थापना, उभारणी, साकारणी म्हटलंय.
पर्याय क्रमांक 3, त्यांच्या अविश्रांत परिश्रमामुळेच भारतीय महिला टिंबटिंब स्थापन झाले. पाठशाळा, विद्यालय, विद्यापीठ की वसतिगृह. आता आपण एक काम करू, मी एका प्रश्नाचं उत्तर विचारतोय, त्यावेळेस उत्तर आपल्याला देता येतील. बघा, आता स्त्री जातीचे टिंबटिंब म्हणून श्री धोंडो केशव कर्वे यांचे नाव स्मरणात राहील. मग आता संस्थापक होईल का स्त्री जातीचे? तर नाही. संचालक होतील का? नाही. प्रशंसक नाही. पण उद्धारक मात्र निश्चित होऊ शकतात. यस, व्हेरी गुड. टाकले प्रत्येकाने उत्तर. येते लक्षात? स्त्री जातीचे ते उद्धारक असू शकतील. प्रश्न दुसरा असा आहे, विधवा व अनाथ मुलींसाठी त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची टिंबटिंब केली, प्रतीक्षा केली, उभारणी केली, स्थापना केली की? पर्याय क्रमांक 2. यस, व्हेरी गुड. येते लक्षात? म्हणून त्यांनी काय केलं? बालिकाश्रमाची स्थापना केली. राईट आन्सर. त्यांच्या अविश्रांत परिश्रमामुळेच भारतीय महिला टिंबटिंब स्थापन झाले. पाठशाळा झाल्या, विद्यालय झाली, विद्यापीठ झाले की वसतिगृह झाली. यस, नाईस. त्यामुळे विद्यापीठ स्थापन झाले. भरपूर मुलांनी अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे. रिद्धी कुळीने मराठी 4 टाकलाय, म्हणजे बघा, हरकत नाही. आता पुढचा प्रश्न, रिकाम्या जागा भरून खालील परिच्छेद पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 1 असा आहे, शाळेचे टिंबटिंब मुलांनी गच्च भरले होते. चित्रपटगृह, नाट्यगृह, सभागृह की वसतिगृह. दुसरा प्रश्न वाचतो मी, आपल्याला घाई करायची नाही आणि मग आपण उत्तर बघणार आहोत. जसं सांगितलं तसं आपण स्वतः वागलं पण पाहिजे. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचे टिंबटिंब स्वागत केले. 1 संयमाने, 2 आदराने, 3 नम्रतेने, 4 सहर्ष. आणि पुढचा प्रश्न आहे, शाळेच्या टिंबटिंब वाटचालीबद्दल पाहुण्यांनी कौतुक केले. 1 सफल, 2 यशस्वी, 3 उज्ज्वल आणि 4 सुखद. आता बघा, एक लक्षात येईल, शाळेच्या वाटचालीबद्दल इथे येते बरं का. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचे काय केलं? स्वागत केलं. म्हणजेच काय, आता आपल्याला पहिल्या प्रश्नाच्या वर जाऊ आपण. शाळेचे टिंबटिंब मुलांनी गच्च भरले होते. शाळेत काय असतं रे? चित्रपटगृह असतो, नाट्यगृह असतो, वसतिगृह असतं की सभागृह असतं? भैरवीने म्हटलं की वसतिगृह. बर, तन्मयने म्हटलं आता सभागृह. यस, शाळेमध्ये सभागृह असतं बघा. असं थोडस बारीक विचार करायचा असतो. वसतिगृहाबाबत जर त्यावर आधारित पुढचे प्रश्न असेल ना, तर समजा पाहुण्यांनी वसतिगृहातील मुलांना बक्षिसे दिली, टिंबटिंब दिली, म्हणजे याचा अर्थ काय? त्या अनुषंगाने वसतिगृह हा जो पहिला पर्याय आहे तर तो बरोबर होता. परंतु इथे काय दिलं की शाळेचे टिंबटिंब मुलांनी गच्च भरले होते, तर ते आहे सभागृह. बरोबर ना? शाळेला सभागृह असतं. पर्याय क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2, मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचे टिंबटिंब स्वागत केले. संयमाने, आदराने, नम्रतेने, सहर्ष. पर्याय क्रमांक 4 म्हटलंय. बर, सहर्ष स्वागत केले. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले. काय वाटतं रे? संयमाने आहे, आदराने आहे, नम्रतेने आहे की सहर्ष आहे? पर्याय क्रमांक 4 म्हटलंय. मला वाटतं याचं जे उत्तर आहे ना ते आदराने असायला पाहिजे. बरोबर ना? प्रत्येक वेळेस मुख्याध्यापक सहर्ष स्वागत करीलच असं नाही, पण आदरपूर्वक करतो. कारण काय म्हटलंय पुढचं बघा, शाळेच्या टिंबटिंब वाटचालीबद्दल पाहुण्यांनी कौतुक केले. सफल, यशस्वी, उज्ज्वल आणि सुखद, तर ती यशस्वी. पर्याय क्रमांक 2 उत्तर दिले. येते लक्षात? म्हणजे थोडस असा बारीक विचार करून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. पर्याय क्रमांक 2 बघा, यशस्वी वाटचालीबद्दल. आणि मुख्याध्यापक नेहमी आदराने बोलत असतात बघा, आदराने स्वागत केले. येते लक्षात? व्हेरी गुड. बघा, म्हणजे असं असतं, मराठी आपल्याला जेवढं सोपं वाटतं ना तेवढं ते नसतं. बरोबर? आता या ठिकाणी आपण जे काही एक पॅरेग्राफ परिच्छेद बघितले आहे, आणखी काही परिच्छेद आपण बघणार आहोत. त्यानंतर आजची वेळ आपली या ठिकाणी होते. सर्वजण सहभागी झालात, उत्सुकतेने उत्तर दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. आपण इथेच थांबू.